हातामध्ये मशाल घेऊन एवढ्या सुबकपणे कुठेही चटका न लागता इकडं तिकडं जाळ नाही न लागता असा नृत्य करणं हा खूप आवड प्रकार आहे. हे जे आत्तापर्यंत यांनी डान्स केला होता ते प्रदीप खंडागळे फार जुने या क्षेत्रामध्ये आहेत तरी आपल्या बागडामध्ये ते काम करत असतात. महाराष्ट्राची लोककला अनेक कार्यक्रमात ते काम करत असतात. ते अतिशय कोरिओग्राफी करणारे गाजलेले नृत्य दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर देवीची भूमिका केली, गवळणीमध्ये डान्स केला, जेजुरीची जी लावणी केली त्या म्हणजे पूनम पुणेकर ह्याही अनेक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची लोकधारा लावणी असे अनेक कार्यक्रम करत असतात. त्याही कुट्टीच्या तयार आहेत आणि त्या स्वतः शिक्षिका आहेत. हे नृत्याचे त्यांचे क्लास आहेत. असे खूप चांगले कलावंत आज आपल्याला लाभले. त्यांनाही वेळ होता आणि त्यांनी का त्या बारोडासाठी आणि स्वामींची सेवा म्हणून त्यांनी तिथे आमच्या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं. आणि यानंतर आपल्याकडे अभंग सादर करतील. सनस चेतन यांचाही अभंग किंवा गाण्यामध्ये चांगला हात आहे. हे पण मुरलेले कलावंत, मुरलेले गायक आहेत. सुगम संगीतामध्ये यांचा हात कोणी धरू शकत नाही. वारकरी संप्रदायाशी यांचा खूप जवळचा संबंध आहे. सतत वेगवेगळ्या मंदिरामध्ये भजन सेवा त्यांची चालू असते. असे सनस चेतन सर्वांच्या परिचयाचे आणि लाडके, खूप लोक यांना इथे ओळखतात पण ते आपल्याकडे अभंग सादर करतील आणि नंतर पुढच्या बाजूला आपण वाटचाल करूया.